बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर या मंचावर मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं जंगी स्वागत करतो. मंडळी, आज जसं गणपती बाप्पाचं घराघरात आगमन झालं आहे आणि भक्तीचे वारे सगळीकडे वाहू लागलेले आहेत, तसंच आज या मंचावर भक्तीच्या वाऱ्यांबरोबरच हास्य वारे सुद्धा वाहणार आहेत. तर मंडळी, आता महाराष्ट्राच्या तुफान हास्य वादळाला आमंत्रित करूया, म्हणजेच चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण टीमला. तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. थँक्यू. निलेश काका हे चटकींना सगळ्यांना त्रास देते. चटकीला ना राज काकाच्या आवाजामध्ये हिला रागवा. राज काकांच्या आवाजात मी हिला घाबरवू. चांगली आयडिया काढली सर. कनक, तू घाबरतेस मी बघितलंय, आणि बरेचसे मुलं घाबरतातच त्या चेटकिणीला. कोणीतरी तर तिला दम द्यायला पाहिजे ना. ऑफिशियल बोलू कमी आता. कोण घाबरवतंय ना? मी बघतोय तुमचा कार्यक्रम. गेले बरेच आठवडे तुमचा कार्यक्रम चाललाय. एवढी चांगली छान छान मुलं इकडे बसवलीत तुम्ही, आणि काय बसवलंय वरती? काय गरज आहे या मुलांना घाबरवायची? मुळात मला ही चेटकीण परप्रांतीय वाटते, आणि ती मराठी वाटावी म्हणून पाट्या लावायचा प्रयत्न चाललाय तिकडं. मराठी खरंय. अजिबात मुलांना घाबरवायचं नाही. कनक, तुला घाबरवते नाही. आता मी आलोय, आपण हिचं कनक खटाक करून टाकूया. आणि तुम्हाला सांगायचं, मला कार्यक्रम फार सुंदर आहे, मुलं फार छान नाचतात. तुम्ही पण जरा बरा प्रयत्न करा नाचायचा. धन्यवाद सर. हो सर. चला चालू द्या. जय महाराष्ट्र. आम्ही तुमच्या मंचावर येतो आणि तुम्ही विचारता कसं वाटतंय. आता आम्हाला विचारायचं की तुम्ही सगळे आमच्या मंचावर आलात डान्स महाराष्ट्र डान्सच्या, कसं वाटतंय? फार भारी वाटतंय मला, कारण वर्षानुवर्ष आपण जेव्हा मंचावरती जात असतो तेव्हा काम डोक्यात असतं आणि जातो. खूप कमी वेळेला असं होतं की आज तुम्हाला काहीतरी आनंद घ्यायचा आहे, समोर बसून काहीतरी एन्जॉय करायचंय, बघायचंय. प्रेक्षक व्हायला मिळत नाही आपल्याला कधी, तर हे आज इथं बसून बघायला मिळणार आहे आणि एन्जॉय करायला मिळणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय असायला पाहिजे आपल्याला? तुम्ही आमच्या शोवर आलेला आहात, त्याच्यामुळे 4 चांद लावलेले. तुम्ही स्थानापन्न व्हा, मी तुम्हाला विनंती करतो. आपापली जागा पकडा, पटकन पकडा. रुमाला असतील तर पटकन रुमाला टाका. इथली जागा पटकन जाऊ शकते. वा वा, धन्यवाद. खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सगळे आहेत, परंतु इथं आल्यापासून निवेदक म्हणून मला असा प्रश्न पडलेला आहे. ओ चेटकीन मावशी, गमशीर महाजनी कुठे गेलेत? म्हणजे वेताळाला मी नवस केला होता की तो गमशेर जो आहे तो माझ्या प्रेमातच पडत नाही. मग काय करायचं? तर वेताळाने सांगितलं मला की त्याच्याकडनं 3000 लाडू वळून घे घुबडांच्या डोळ्यात. मग काय केलं? त्याच्यावर टाकलं मी संमोहन टाकलं आणि त्याला एके ठिकाणी बसवून आले स्मशानामध्ये. तिथे चांगले तो घुबडांच्या डोळ्यांचे लाडू वळतोय, म्हणून तो आज आपल्या कार्यक्रमात नाहीये. काश्मीर महाजनी आमचे जरा लाडू वळायला गेलेले आहेत. त्यांचे लाडू वळून झाले की तुमच्या भेटीला ते आवर्जून येणार आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट अशी आहे आमच्या मंचावरनं की आमची जी कृपा आहे, कृपा वाघचौरे, तिची तब्येत जरा डामाडौल आहे. त्याच्यामुळं ती विश्रांतीसाठी तिच्या गावी गेलेली आहे. म्हणजे ह्याच्या पुढं आम्ही कृपाला जरा तिचा डान्स थोडा मिस करणार आहोत, तिच्याबरोबरच्या गप्पासुद्धा आम्ही जरा मिस करणार आहोत. पण कृपा
गावाकडं जा, औषध गोळ्या व्यवस्थित घे, तब्येतीची काळजी घे आणि बाळा आराम कर. सुरू करूया हा डान्सचा हास्य उत्सव आणि बघूया पहिला जादूगार कोण येतोय ते. हो श्रेया मॅडम, आता या मंचावर कोण येतंय माहिती का? एक असा बहुरूपी म्हणजे कुशलची फारोळेबाई जितकी भारी तितकाच याचा बालगंधर्व श्रेष्ठ. भाऊचा भाऊबली वाजला तसे याचे बाजी प्रभू देशपांडे कडाडले. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भिवंडीचा अनमोल. आणि भिवंडीचा अनमोल यावा. बाबा कुठे आहात तुम्ही? बाप्पाची स्थापना झाली, तुम्ही येताय ना? अरे बाळा येतो. इथे ड्युटी संपली की मी लगेच निघेन. पण आपण एकत्र आरती करायची. हां ठीक आहे. ठीक आहे बाबा. बाबा आरतीची वेळ झाली, तुमची वाट बघताय सगळे. बेटा इथे जरा बंदोबस्त वाढलाय. मला थोडासा उशीर होईल, पण तुम्ही आरती आवरून घ्या, मी पोहोचतोच. अहो मामा या ना, आजची आरती तुम्ही करा. हॅलो बाबा, बाप्पाला नैवेद्य नेहमी तुम्हीच दाखवतात, आता काय करायचं? बेटा मी नैवेद्य दाखवला काय आणि तू दाखवला काय? एकच. तू दाखव. ठीक आहे. ठीक आहे बाबा. तुम्ही दमला असाल ना? आईने सांगितले हा नैवेद्य पोलीस काकांना दे, तुम्ही खा. हा बाबा झाली पूजा, सगळं आवरलं, गणपती बाप्पा आता निघालेत, तुम्हाला यायला जमेल ना? अरे बाळा इथे सगळ्यांचे गणपती बाप्पा निघालेत आणि तुझा बाबा जर इथे थांबला नाही ना तर बाप्पा घरी सुखरूप कसे जाणार? चला चला, नीट, गर्दी नको, धक्काबुक्की नाही. अरे अरे अरे
आमचं कामच असं आहे. पण या सगळ्यात एकच आनंद वाटतो, त्या भगवंताचं लक्ष आपल्यावरच असतं. बाप्पा त्याची सेवा आपल्याकडनं करून घेतोच. म्हणूनच बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डॉक्टर ना मी तर अजून उभाच आहे. जेव्हा जेव्हा हा विषय येतो ना, इमोशनल होतो आपण. पण जेव्हा या व्यक्तींकडे आपण बघतो, जी आपल्या भारताची शान आहेत, ज्या व्यक्ती दिवस रात्र रस्त्यावरच उभी असतात, ही मंडळी आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी. बाकीच्या सगळ्या व्यवसायांमध्ये ती सुट्टी मिळू शकते, निदान 5 दिवसांची मिळेल. या व्यक्तींनी करायचं काय? काही क्षणांसाठी मला तू खरा पोलीस वाटायला लागला होता, इतका तो आत घुसला होता. पण आज तू इथं उभा आहेस. मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले पोलीसच इथं उभे आहेत. त्यामुळे आम्ही तुला सल्यूट करतो मनापासून. थँक्यू सर. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या पोलिसांना आमचा मनापासून सलाम. थँक्यू सो मच. मला आता उत्सुकता आहे, भाऊ सरांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? भाऊ. मला खूपच आवडला. म्हणजे आता ह्या ॲक्टमध्ये मला जे दिसलं की आरती घरी जरी केली नाही तरी त्याला गणपती बाप्पाने आरती करवली. त्यांना घरी बोलवावं, त्यांना फराळ खाऊ घालावा, त्यांचे सगळे म्हणजे सण आपण साजरे करावे असं मला वाटतं आणि ते झाले पाहिजे. थँक्यू भाऊ. आणि आपण बघूया सोनालीला हा परफॉर्मन्स कसा वाटलाय? अनमोल, सगळ्यात आधी मी तुला सांगेन की तुझा नाच खूप चांगला झाला. तुला तो ॲक्ट कळला आहे, तुला ती गोष्ट कळली आहे, तुला त्यांच्याविषयी एक आदर आहे आणि तुला ते नाचातनं व्यक्त देखील करायचं आहे. ते सगळं पोहोचलं आमच्यापर्यंत. आणि मला असं वाटतं की सर्व पोलीस बांधवांना डॉक्टरांनी एक सलामी दिलीच होती, पण आपण सगळ्यांनी, सगळ्या मुलांनी उभं राहून एक आपल्या सगळ्यांकडून एक मानाचा मुजरा देऊयात. चला. आणि आता उभे राहिलोच आहोत, तर या ॲक्टसाठी अनमोल तुला मी भाऊ सरांना विनंती करीन, डॉक्टरांना विनंती करीन की येऊन आमचा हा गोल्डन बझर द्यावा. कारण अनमोल तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स. डॉक्टर, सगळ्यांचे आईवडील इथं आलेले आहेत मंचावर. सगळ्यांच्या आईवडिलांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि आम्ही वाट बघतो की केव्हा एकदा ते या मंचावर येतात आणि याची देही याची डोळा इथं येऊन ह्याचा परफॉर्मन्स बघते. नाही, आणि ते यावेत लवकरात लवकर. म्हणजे 1 दिवसाची त्यांना तेवढी छोटीशी रजा त्यांनी द्यावी, स्वतःला द्यावी. खरं तर तुला काय व्हायचं पुढे मोठेपणे, काय होणार तू? म्हणजे पप्पा बोललेले तू हिरो बन म्हणून, तर मग पप्पाचं स्वप्न पूर्ण करेन हिरो. वा 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 वा. 3 चाकी आहे, तू 4 चाकी कर तिची नक्कीच. अरे वा. पण ती 3 चाकी जपा. आणि भाऊ कदमनी पण खूप छोटे छोटे व्यवसाय केले, तुम्हाला माहिती नसेल. काय आहे ते, म्हणजे काय सांग ना या मुलांना इन्स्पिरेशन म्हणून, बाकी काय नाही. म्हणजे आता दुकान होतंच माझं, पानाची गादी होती, तर पान सुपारी विकली आहे. त्यानंतर एका ऑफिसमध्ये पिऊन म्हणून कामाला होतो, चहा बनवून द्यायचो मी. म्हणजे जे येईल ते काम मी करत आलो आणि वाटलं पण नव्हतं इथपर्यंत पोचेन. पण त्याच्यावर मात करून ते कुरवळत बसलं नाही दुःख, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे थांबायचं नाही, पुढे जायचं. नाही पण भाऊ, तू लावलेलं पान रंगायचं आणि तू केलेला परफॉर्मन्स रंग. वा वा वा. पण हे मी का त्याला सांगायला सांगितलं माहिती का? कारण त्याच्यात ते अजून पण आहे, ती मेहनत करण्याची इच्छा आहे त्या माणसात. तो आता इथपर्यंत का पोहोचलाय? कारण मेंदूमध्ये अजूनही ती पानाची टपरी माहिती आहे मला. अजूनही मला माहिती आहे मी कुठून आलोय, मला कुठे जायचंय हे मला अजूनही माहिती आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही आत्ता त्या फेजमध्ये आहात, ती स्वप्न तुम्ही बघताय, मला काय करायचंय, मला हिरो व्हायचंय, मला हिरो व्हायचंय. आणि होणार,
जे स्वप्न बघितलं ते पूर्ण होतंच. त्याच्यामुळे तू एक दिवस हिरो असशील आणि आम्ही सांगू आम्ही याचा डान्स बघितलेला आहे ज्या वेळेला हा एवढा छोटा छोटा होता. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. तुझ्या पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आता मंचावर येते नाशिकची स्माइलिंग डॉल आणि शेजाऱ्यांची होणारी सून. नाशिकची कोण ग? निधी. दिवाळी म्हणजे फराळाची मेजवानी. दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी. दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई. दिवाळी म्हणजे नव्या कपड्यांची मौज. पण हा सण सगळ्यांसाठी सारखा नसतो. काही लोक अहो थांबा थांबा. कोण म्हणतं दिवाळी सगळ्यांना आनंद देत नाही? मग काय झालं आमच्याकडे पैसे नाहीत? मी तर माझी दिवाळी आनंदात साजरी करते. कशी? मी सांगते तुम्हाला. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. बाबा, हा आकाशकंदील इथे लावा ना. हो बेटा, आणि आपण घराबाहेर दिव्यांची माळ सुद्धा लावूयात. माझ्या अंगणात जरीही दिव्यांची माळ नसली तरी ह्याच प्रकाशाने माझे अंगण उजळून निघते. सखूबाई. हा बाईसाहेब. हा घ्या या वर्षीचा आपल्याकडचा फराळ. आमच्या घरी जरी फराळ बनत नसला तरी मला सगळ्या पदार्थांची चव घेता येते. गुण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते. आई, या दिवाळीला इतकी नवीन कपडे आलेत, आता या जुन्या कपड्यांचं काय करू? बाळा, त्या समोरच्या वस्तीत नेऊन दे. बघ, तुला जरी ते नवीन कपडे जुने वाटले तरी ते त्यांच्यासाठी नवे कोरे आहेत. मला नवीन कपडे घालता येत नाही म्हणून काय झालं? मला जे पण मिळतंय त्यामध्ये मला खूप आनंद मिळतोय. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. अरे फटाके तर राहिलेच. अरे हो, पण यात एक गंमत आहे. तुमच्याकडे प्रदूषण करणारे फटाके असतात, पण माझे फटाके तर मीच बनवते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. मन उधाण वाऱ्याचे. जोरदार टाळ्या. गुज पावसाचे. तुझी काय इच्छा आहे? कोणाला विचारायचं पहिल्यांदा? श्रेया मॅम. श्रेया मॅम.
दिवाळीचा परफॉर्मन्स तू केलास ना, माझे डोळे असे एकदम चकाकलेत तुझा परफॉर्मन्स बघून. म्हणजे सगळं तू दाखवलंस. कपडे होते, फराळ होता, त्याच्यानंतर ती जी एक बाळाची मुवमेंट तू केलीस, पायाचं तू बाळ केलंस, ती तर टेरिफिक होती. जोरदार टाळ्या एकदा याच्यासाठी. थँक्यू. खूप मजा. थँक्यू श्रेया. सोनाली, तू हा सगळा ॲक्टिंगचा भाग जो केलास तो तर उत्तमच केलास, पण तुझ्या डान्समध्ये खूप कॉम्प्लिकेटेड मुवमेंट्स होत्या आणि हे सगळं तू एका फटक्यात केलंस ना निधी, त्याच्यासाठी जोरात टाळ्या. थँक्यू मॅम. तुझी एक मुवमेंट केली होतीस ना तिकडे, दुपट्टा फेकल्यानंतर तो एक बीट पकडला होता. का होते बेभान कसे गैवरते. चुम्मा त्याच्यासाठी. थँक्यू मॅम. आता इतकं बोलल्यानंतर जर का मी तुला गोल्डन बजर दिला नाही तर चालणार आहे का बाबा? तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. भाऊ, तुझी लहानपणीची जी दिवाळी होती ती दिवाळी कशी होती? दिवाळीलाच कपडे मिळायचे आम्हाला आणि मग तिची वाट बघायची कधी दिवाळी येते. आणि एकदा तर नवीन शर्ट पॅन्ट शिवलं होतं आणि त्याच सकाळी 5ला उठून वगैरे पहिला फटाका फोडायचा वगैरे असं काहीतरी होतं. आणि काय फटाके आमचे तर लवंगी मिरची, ती माळ असायची ती सोडायची, एक एक वाजायचं, संपलं नाही पाहिजे ना. आणि मग ते शर्टवर पडलं रे फटाका, जळालं थोडंसं शर्ट, संपला विषय दिवाळी. मग ते फटाके न वाजता इकडे फटाके खूप वाजले. तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी, पुढच्या आठवड्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि काँग्रॅट्स. मंडळी, आता मंचावर येतोय भाऊची कॉमेडी आणि कुशलचा डान्स, श्रेयाची अदा आणि भारतचं टायमिंग असं सगळं असलेला झिंगा उर्फ तरमरिक उर्फ जंप्या उर्फ डडम म्हणजेच दापोलीचा गजनी अर्थात अण्णा. पोलीस जाम हुशार झालेत. आपल्या सगळ्या मालाची त्यांना खबर लागली. खबर लागली असेल तरी आपलं चंदन पार झालं पाहिजे, त्यासाठी काहीतरी करा. एक माणूस आहे. कोण? पुष्पा. हा, पुष्पराज. बोलवा मग त्याला. मी तुम्ही माझे म्हणजे मी कशात काय. हां, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही चला हवंय उद्याचे पुष्पा, मी डान्स महाराष्ट्र डान्स. पुष्पा नाम पुष स्क्रिप्ट दे रे जरा. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है. अरे बापरे,
क्या बात. भाऊ आठवलं का? भाऊ सर I am your big fan sir. Sir I've seen all your episodes. Sir please can I get your autograph? अरे सेम टू या. Sir autograph. अरे थँक्यू राहू दे नको मला ऑटोग्राफ. एकदम डिस्गस्टिंग हा. हे तुझं नाव काय? मी श्रीवल्ली. अरे तू तर सुखी आहे. थांब. आता झाली ना वल्ली. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली मनात तू भरली. क्या बात आहे. मजा नाही आली. आपण तुमच्या गाण्यावर नाचायचं का? माग बस की लवकर मारूया हार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. डॉक्टरना विचारू कसा वाटला डान्स, कशी एनर्जी डॉक्टर? मला तर काय, मी स्टँडिंग ओवेशन मागाशी पण दिलं, आता पण येणार आहे. भाऊ तिकडं आमचा पुष्पा होता, तू पण इकडं पुष्पा झालाय. पण भाऊ पहिला 1 मिनिट पुष्पा होता, नंतर भाऊ कदमच होता. तो अजून पण पुष्पाच आहे, तुम्ही नीट बघा. भाऊ कसा वाटला डान्स? ध्रुव तू खूप छान केलंस. म्हणजे छान म्हणजे काय रे, माझ्या लेखी तर ऑस्करच आहे हा डान्स. 7 वर्षात एवढं आहे. अरे हे मला जरा जरी जमलं असतं ना भरून भरून की एखादी ती काय असं कसं 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 ध्रुव दाखव. नाही इथून दिसतंय का तुला? तिकडे जाऊन. नाही तिकडे ते नाही जमणार. नाही आम्हाला दिसत नाही. आम्हाला बघायचंय की नाही? आम्हाला ऐका सोनाली मॅडमला घेऊन या तुम्ही येताना. सोनाली मॅडमला घेऊन आलं पाहिजे. जोरदार काय दोघांसाठी. लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. श्रेया तसं तू श्रीवल्ली 2.0 आहेस आणि सर तुम्ही प्रभुदेवा 2.0 आहात. क्या बात आहे. अमेझिंग. गॉड ब्लेस यू. वा वा श्रेया मस्त. खूप छान. पण श्रेया तुला माझे आभार मानावे लागतील, कारण या सगळ्या मुलांना मी इथे घेऊन आलेली आहे. हॅपी बर्थडे. हा हॅपी बर्थडे. काय म्हणाला? एवढे छान कपडे घालून आले. वा वा वा. शट अप. हा रागावपणा करायचा नाही माझ्या समोर. का?
दाखवू का खाली येऊन काटे? हा, आज काय लिहून आणलंयस? कुठे आणलंयस का लिहून? हा लिहून आणलाय ना. कुठे आहे? ते पण हात नाही खाली करायचे. बापरे. पुष्पा भाऊ, बॉडी बघ त्याची. आता भाऊ पण दाखवणार आहे. तुला भाऊ बनायचंय? खूप राख्या हाताला बांधाव्या लागतात माहितीये का भाऊ बनण्यासाठी? किती बांधून घेशील? एवढे 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 एवढे. संख्या किती? 5. एवढं करून पायाची बोट मोजून पण 5च संख्या आहे तुझी. अच्छा. अरे याला शाळेत घाला परत कुणीतरी. बर, पुष्पा बनण्यासाठी किती पुशअप्स मारावे लागतात? 10. मार पाहू 10. एक, 2, 3. मला चक्कर येते. बस 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 बस. आई गो. मैं जीतेगा नहीं. छंप्या दाखवते तुला, थांब. पुष्पाचा खांदा उतरू दे खाली तुझा. बघते तुला. पण एवढे प्रश्न विचारले ध्रुवला, चेटकीने तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. विचार, ड्रेस का घातलाय नवीन? माझाच बर्थडे आहे 10,000वा. 10,000 म्हणजे एकावर किती शून्य येतात तुला? एकावर किती शून्य? तुला 5च्या पुढे अंक मोजता येत नाही खांदा. 6. वाव. याला म्हणतात ध्रुव जोमा चेटकीन कोमा. सोनाली, मी तर तुला ब्लास देणार आहे बाबा, कारण तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. ध्रुव, तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. भाऊराव, कुठलाही सण आला, उत्सव आला ना की मला गावाकडची आठवण होते. मला माझ्या आजीची आठवण येते. मला पण माझ्या आजीची खूप आठवण येते. मग जादूनी बोलव ना तिला इकडं. नाही नाही, ती अशी अवतरणार नाही. तिला असं कुणामध्ये तरी यावं लागतो, कारण ती पिशाच योनीतली आहे ना. ओके, तर आता मी मंत्र म्हणते आणि तर बघ. हा, आणि आजीला इथे बोलवते. ओके. आजी आजी किती प्रिय तू माझी आजी. वा वा. आजी आजी किती तू प्रिय माझी आजी. आज होऊ नको तो पाजी. असेल माझी काळजी तर हो तू माझीची आजी. अरे बापरे, अगो चुकून ह्याच्यामध्ये गेला. कोण आहेस ग तू? हा, मगासपासनं बघतीये वट 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 चाललीये. ये ग माझी बाय, मी काय नाही तुला करत. ये ग. काय ग? हा, आजी मगासपासून लोक इथे कामा करतायत, नाचतायत. हा, तिकडे बसलीये नुसती डुलत त्या आराम खुर्चीवर. हा, तुला काय वाटलं मोठी मोठी नाक लावशील, टिकल्या लावशील, नट्टा पट्टा करशील. हा, नुसतं टारा टारानी फरा फरा. अरे चुप बस, नाही तर मी मारीन. तिला सांग आवाज करायचा नाही, नाही तर झिंजा उपटील. आवाज
टाकीन. नुसतं पिरगळणार नाही, ती पिकळून टाकीन. म्हणजे उरणारच नाही. मोठी आलीये, माझ्या पोरांना घाबरवते काय? आजी आजी हा. बरंच आजी. काय करतेस हे खुसफुस खुसफुस? हा, माझ्या बापरी, काय माझी साडी अशी? शी. मी काय करते इथे? श्रेया, हो आलीस का तुझ्या मूळ वेशामध्ये? हो. चल आता जागेवर जाऊन बस. हो मी जाते जाते. ऑल द बेस्ट. अस्सल मातीत रुजलेला अन उसासारखा गोड असणारा भन्नाट डान्सचा जादूगर बीडचा कार्तिक लोखंडे. कार्तिक लोखंडे. दोस्ता, वर्षभर लई राबतोस तू आमच्यासाठी. आज तुझा दिवस. तुझ्या उपकाराची परतफेड तर नाही करू शकत, पण आज तुझ्या आरामाचा दिवस आहे. तुझा सण आहे म्हणून मी आनंदात नाचतोय. चल की तू पण नाच माझ्यासोबत. डौल मोराचा मानता डौल मानता एक रामाचा बाणाचा एक बाणाचा डौल मोराचा मानता डौल मानता एक रामाचा बाणाचा एक बाणाचा. तुझ्या इतकी मेहनत शेतात ना कुणी केली ना करणार. शेतकऱ्यांच्या संसाराचा मोठा आधार आहे तू बाबा. मी तुझा लेकरावानी सांभाळ जरी केला तरी तू माझ्या पालकासारखा आहे. दोस्ता, तुला बैल पोळ्याच्या लई लई शुभेच्छा. जोरदार टाळ्या. परफॉर्मन्स झाल्यानंतर इथं आल्यापासून माझं लक्ष तिकडं रोहितकडं चाललंय. रोहितचे डोळे थोडेसे पाणवलेत, तर त्याचाही कनेक्ट आहे गावाशी. तोही गावातूनच आलेला आहे. रोहित, काय सांगशील? म्हणजे मी पण आता इकडं हवाईच्या शूटला येतो, ते पण आठवड्याला शूट असतं, त्यामुळे गावाकडनंच येतो मी. इतर वेळेला बाकी शेतीच करत असतो किंवा शूटिंगची दुसरी काही काम आलं असेल तर ते करत असतो मी. ह्याचे आईवडील ऊस तोडायला येतात, ते ह्या ज्या भागात ऊस आहे, आमच्या भागात ऊस असतो, इकडे येतात. एवढी म्हणजे वाईट अवस्था असते. काही वेळेला असं झालं आहे, ते लहान तहानी बाळं असतात, त्यांची झोपवायचं कुठं, ऊसाच्या सरीत झोपवतात त्या बाळाला. त्याच्यावर पाटेहारा असतो, ते सावलीसाठी झाकलेले असतात त्याच्यावर. काही वेळेला जर झाकलेली नसली तर तो ट्रॅक्टर जो खाली करायला गेलेला असतो त्याला माहीत नसतं बाळ इथं झोपवलं आहे. तो सुसाट सुटलेला असतो ना, वळवायला ट्रॅक्टरमध्ये त्या पास्टीतनं पाल्यातनं कुठं पण वळवत असतो, त्याला माहीत नसतं इथं बाळ झोपवलं आहे. काय ठिकाणी अशा घटना घडल्यात की ती बाळ तिथंच गेले ट्रॅक्टरच्या चाकात.
लय मोठा होणार आहे तुला का? रोहित बद्दल थोडक्यात मी सांगतो. रोहित अजूनही शेती करतो. हवा येऊ द्याचं जेव्हा शूटिंग असतं आमचं मंगळवारी शूट झाल्यानंतर तो परत जातो त्याच्या गावी. आपण फोन केला तर तो कुठेतरी पाणी देत असतो उसाला, कुठे ट्रॅक्टरवर असेल, कुठे काहीतरी शेतीचीच कामं तो करतो जाऊन तिकडं. मला फार कौतुक वाटतं त्याचं. एक कलाकार शेती करतो अशी खूप कमी माणसं आहेत. म्हणजे आता नाव आहे त्याचं स्वतःचं, एक चांगले पैसे मिळतात. झी मराठीवर तो काम करतो इतकी वर्ष आता, तरी शेती नाही सोडली. ते फार कौतुकास्पद आहे त्याचं. त्यामुळे शेती सोडून कुठला तरी दुसरा व्यवसाय करावा म्हणतात ना. शेती व्यवसाय काय वाईट आहे? आम्ही पिकवलंच नाही तर खाणार काय तुम्ही? बरोबर. काय नाही रोहित, जॉब करणारा माणूस म्हणतो हे माझं ब्रेड बटर आहे, आणि शेती करणारा माणूस म्हणतो माझी चटणी भाकरी. ब्रेड बटर म्हटल्यानंतर कुणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही कधीच, पैज लावून सांगतो. पण चटणी भाकरी म्हटल्यावर तोंडाच्या हमखास पाणी सुटणार, आणि सुटल्याशिवाय राहणारच नाही. थँक्यू भावा, लय मोठा होणार आहेस तू. माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा तुला. थँक्यू. तर आता विचारूया आपल्या परीक्षकांना, सोनालीताईंना, हा डान्स तुझा कसा वाटला? सोनाली. मला नाही वाटत आहे कुठल्याही डान्सच्या मंचावरती बैल पोळा साजरा झाला असेल. तो पहिल्यांदा होतोय आणि एक गावाकडचा मातीतला कलाकार करतोय, याबद्दल तुझं विशेष कौतुक. मुख्या, तुला पुढच्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा.